अर्जुन उवाच यः अयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्य अहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिरां चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवत् दृढं तस्य अहं निग्रहं मन्ये वायोः इव सुदुष्करम्। अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला, भगवान परमात्म्याने सांगितलं, हे तुते बहुते प्रसंगी आम्ही म्हणो याचे लागी जे साम्यापरवती जगी प्राप्ती नाही। भगवान परमात्मा सांगतात की साम्यची एक उपाशी जगा, आणि साम्य म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी आपणाला पाहणं आणि आपल्या ठिकाणी सर्व प्राणीमात्रांना पाहणं। याचा अर्थ प्राणीमात्र आणि आपण आपणाचं काय ऐक्य आहे अशा रीतीनं पाहणं। म्हणजे उपाधी ही कल्पित आहे, कल्पित उपाधीचा निराश करून लक्ष्य स्वरूपाचं नित्य संचलेलं ऐक्य हेच महत्त्वाची गोष्ट आहे जीवनात। आपण साम्यची एक ही जी साम्यबुद्धी आहे की ब्रह्मबुद्धी आहे, या ब्रह्मबुद्धीचंच उपासना करावं, असं त्याच्यात जवळ राहावं, म्हणजे ब्रह्मबुद्धीनेच आपलं जीवन असावं। म्हणजे त्याच्यामध्ये मागं सांगितल्याप्रमाणे अर्जुनाला भगवान सांगतात की या बोधाला जो प्राप्त झाला, तर या बोधाला प्राप्त होण्यासाठी साधनं सांगितली, त्या योगाचे 4 प्रकार सांगितले, आणि शेवटी सर्वभूतस्थम आत्मनी हा 5वा प्रकार सांगितला। पण कोणत्याही प्रकाराने जसा तुझा अधिकार असेल की त्या साधनावर आरूढ होऊन आपलं गंतव्य मात्र साम्य आहे, समत्व बुद्धी आहे, ब्रह्मबुद्धी आहे। सर्वम खल्विदम ब्रह्म हे आपलं साध्य आहे। आदौ ब्रह्माहमस्मी पश्चात सर्वम खल्विदम ब्रह्म, याशिवाय मनुष्याला रम्य समाधान किंवा परमाशांती प्राप्त होत नाही। ही गोष्ट भगवान वारंवार अर्जुनाला सांगतात, त्याला आपल्या ध्येयाची, ज्ञेयाची, गंतव्याची वारंवार स्मृती करून देतात। हे अर्जुनाच्या पूर्णपणे लक्षात आल्यानंतर हे सर्व एक नाही तर त्याच्यापेक्षा सोपी, तो नाही तर त्याच्यापेक्षा सोपी असे सर्व उपाय साधनं भगवंताने अर्जुनाला सांगितली। परंतु हे सर्व ऐकल्यानंतर एकाग्रतेने अर्जुनाने ते ऐकूनही घेतली। परंतु हा इतका मोठा असणारा जो ब्रह्मानुभूती, इतकी मोठी असणारी ब्रह्मानुभूती ही आपल्या ठिकाणी स्थिर व्हायची असेल तर आपल्या अंतःकरणाची स्थिरता पाहिजे, आपल्या अंतःकरणाचं पावित्र्य किंवा शुद्धता पाहिजे। म्हणजे मल आणि विक्षेप या दोषांनी विवर्जित अशा अंतःकरणामध्येच हा ब्रह्मबोध ठसेल, याची जाणीव अर्जुनाला झाली। पण ज्या मनामध्ये ही साम्यदशा अनुभवायची, त्या मनाची स्थिती काय आहे, किंबहुना अंतर्मुख होऊन आपल्याला जर ही अनुभूती घ्यायची असेल तर आपल्या अंतःकरणाची स्थिती काय आहे ती आत्मनिवेदन रूपाने अर्जुन भगवंताला सांगतो। इथं हा अंतःकर कारण काय आहे, कालच आपण विचार केला की वाघिणीचं दूध जे आहे ते सोन्याच्या किंवा चांदीच्याच पात्रात राहतं, ते मातीच्या मडक्यामध्ये राहत नाही। तसं तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे। अशी जर स्थिती असेल तर माझ्या अंतःकरणाची स्थिती अशा प्रकारची नाही, शुद्धी नाही आणि स्थिरता नाही। इथं ईशतमल म्हणजे पापवासना किंवा ईशत विक्षेप म्हणजे थोडंसंही चांचल्य असलं तर ह्या समाधी दशेची अनुभूती येणार नाही। चित्ताची पूर्ण निरुद्धता या ठिकाणी पाहिजे, आणि ती चित्ताची निरुद्धता येण्यासाठी चित्ताच्या ज्या अवस्था आहेत त्या क्षिप्त, विक्षिप्त किंवा मूढ आणि एकाग्र, इथं तर एकाग्र अवस्था नाही। एकाग्र अवस्थेमध्ये या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला निर्विकल्प किंवा असंप्रज्ञात समाधी होतो त्यावेळेला अंतःकरण वृत्ती जी आहे ती निरुद्ध झालेली असते। तेव्हा निरुद्ध योगाचं ध्येय आहे अंतःकरण वृत्तीचं निरोध। भक्ती सिद्धांतात किंवा वेदांतामध्ये चित्ताच्या एकाग्रतेला स्थान आहे, आणि या योगामध्ये चित्ताच्या निरोधाला स्थान आहे। परंतु चित्ताची एकाग्रता होणं ही सुद्धा अत्यंत कठीण गोष्ट आहे, निरुद्ध होणं हे तर कैमुत्तिक न्यायाने त्याच्यापेक्षा कठीण आहे। आणि इथं तर आमच्या अंतःकरणाची स्थिती काय आहे, ती जशी आहे
तशी, कारण ही जी स्थिती आहे ही जोपर्यंत आपण महापुरुषांच्या जवळ किंवा आपल्या इष्टदेवतेजवळ आत्मनिवेदन रूपाने सांगत नाही, निरूपण करत नाही, तर ते आपल्या हृदय जोपर्यंत आपण उघड करत नाही तोपर्यंत ह्या स्थितीकडं आपली खऱ्या अर्थाने वाटचालच होत नाही. म्हणून परमार्थ पथिक जो आहे त्याचं ज्या वेळेला महापुरुषांच्या चरणाजवळ बसतो किंवा इष्टदेवतेजवळ त्यावेळेला जसं आहे तसं तुकाराम महाराजांचे नाटाचे अभंग किंवा प्रार्थनेचे अभंग संतांचे आपण पाहिले तर सगळे हेच सांगतात, जसे आपण आहोत त्या प्रकाराने निवेदन करतात. तुकाराम महाराजांनी जेव्हा देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी असं म्हणतात त्याच वेळेला तुकोबाराय एक दिवस तृप्तीचा ढेकर देतात की जन्म आलो त्याचे आजी फळं झाले साचे, किंवा याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या, असं कौतुक वाटे झाले या वेचाचे नाममंगळाचे तेने गुणे. या अशा प्रकारची जी तृप्ती आहे त्या तृप्तीचा ढेकर तेव्हाच येतो की जेव्हा आपण आपल्या मनाची पहिली तर गोष्ट काय आहे, आपलं मन आपल्याला वाचता आलं पाहिजे. बाहेरच्या ग्रंथापेक्षाही आपल्या अंतकरणामध्ये कोणत्या प्रकारचे विकार आहेत, कोणत्या प्रकारचे सद्गुण आहेत किंवा दुर्गुण आहेत याचं जर आपण त्याला आत्मविश्लेषण करून आपण जर पाहिलं अंतकरणाचं तर ही गोष्ट ध्यानात येते. विशेषतः ही गोष्ट ही लोकांतात किंवा आपण जर पायाला भोवरा बांधल्याप्रमाणे जर सारखं कर्माधिकांमध्ये रत राहिलं किंवा एका नंतर एक अशा अनेक साधनांचं अनुष्ठान करत राहिलं तरीसुद्धा आपल्या मनाचा ठावा आपल्याला लागत नाही. आपण परवा चिंतन केलं होतं की पाणी ज्या वेळेला स्थिर असेल त्याच्या स्थिर पाण्याचा तळ आपल्याला दिसतो. त्या तळामध्ये असणारं शुद्धता असेल तर किंवा काही विशेष वस्तू असतील तर त्या वस्तू देखील आपल्याला दिसतात. आणि तेच पाणी जर सारखं वाऱ्याने दोलायमान होत असेल, चंचल असेल तर त्या चंचल पाण्यामध्ये आपल्याला आकाशस्थ स्थिर असणाऱ्या सूर्याचं प्रतिबिंब देखील हलताना दिसतं. तसं आपल्याला येणारी जे काही अनुभूती आहे, सुखाची अनुभूती, ही सुद्धा स्थिर मनातच येते. आणि दुःख आणि दुःखाच्या कारणाचा शोध हा देखील आपल्याला एक मन ज्यावेळेला स्थिर असेल, पण स्थिर मनात शोध लागतो आणि मन तर स्थिर नाही, तर त्याला उपाय काय आहे? त्याला उपाय आहे एकांतात शांत बसणं. आणि शांत बसल्यानंतर आपण त्याचं द्रष्टृत्व किंवा साक्षीत्व करणं आणि मोकलिले जेथं जाईल तिथं नियमूची घेऊन येईल, हे सगळ्यात शेवटचं साधन सांगितलं. ते कसं आहे? चौथं क्रमांकाचं साधन सांगितलं. काही नाही, आपल्याला तेव्हाच कळतं किंवा मोकळं सोडलेलं मन कुठं जातं. मग त्या मनामध्ये येणाऱ्या विकाराचं त्याच्यात जर आपण पुन्हा तादात्म्य पावलो तर आपल्याला त्यापासून पुन्हा सुखदुःखादी विकार निर्माण होतील, पण आपल्याला त्याचा शोध घेता येणार नाही. म्हणून त्याचं द्रष्टृत्व करत असताना कधी त्याचं भोक्तृत्व आपल्याकडे येऊ द्यायचं नाही किंवा त्याचं कर्तृत्व आपल्याकडे येऊ द्यायचं नाही. फक्त पाहायचं. म्हणजे असं पाहिलं तर म्हणजे ते जे आपल्या अंतकरणातले विकार ते आणखीन विकाराचं प्राबल्य वाढवत नाही. भोक्तृत्वाचा आणि कर्तृत्वाचा त्याग करून केवळ द्रष्टृत्व अवस्थेत पाहिलं आणि मग आपल्याला त्याचं निरीक्षण किंवा करता येतं. आणि मग अशा प्रकारचे दोष जेव्हा आपल्याला कळून येतात त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, माझे मज कळो येती अवगुण, काय करू मना अनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधुपणा साच करी. अशा प्रकारची स्थिती किंवा तुकाराम महाराज म्हणतात, लोक जरी आपल्याला काही म्हणत असतील तरी संता ब्रह्मरूप झाले अवघे जन, ते माझे अवगुण न देखती. तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा, आहे देवा बरा जैसा तैसा. महापुरुषांच्या जवळही आपण तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं हे सगळं जरी केलं तर ही सगळी साधनं जी आहेत ह्या साधनांच्या विषयी आपल्याला एका महापुरुष जो असतो त्याचं सरळ अंतकरण असतं, त्याच्यामध्ये बाह्य या लक्षणावरून देखील हा साधक आहे, हा उत्तम प्रकारचा अंतर्मुख मनुष्य आहे असं आपल्याला जरी त्याचा दाखला मिळाला तरीसुद्धा आपण सांगितलं पाहिजे की आपल्या ठिकाणी कोणकोणते गुणदोष आहेत. तुकाराम महाराज काय म्हणतात, माझे मज कळो येती गुणदोष, किंवा तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा, आहे देवा बरा जैसा तैसा. आणि हे आपण स्वामी महाराज सांगायचे, फार मोठ्या साधनाचा संभार जमा करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा तुम्ही एकटे बसा, तुमचं पागोटं गुडघ्यावर ठेवा आणि
अशा वेळेला आपल्या चित्तात येणारे विकार याचं तुम्ही निरीक्षण करा. आता ते तुम्हाला जाण्यासाठी उपाय हाच आहे की संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आणि जर आपण त्या मनाने नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला, स्वतंत्र बुद्धीनं कितीही केला, त्याला शास्त्राचं आणि संतांचं साह्य नसेल तर मनोमार्गे गेला तो येथे मुकला, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुन उवाच, इथं अर्जुन शब्दसुद्धा काय आहे, रुजुत्वात अर्जुन हा त्या ठिकाणी सरळ मनाचा आहे. जसं आईच्या अंकावर किंवा आईच्या शरीरावर खेळताना मुलाला जसा संकोच वाटत नाही, तसं जोपर्यंत आपलं अंतःकरण पूर्णपणे त्या अंतःकरणाचं उद्घाटन करावं, मोकळं करावं, अशा प्रकारचा महापुरुष आपल्या जीवनात असेल आणि तिथेही जर आपल्याला अंतःकरण मोकळं करता आलं नाही तर याचा अर्थ आपण अभागी आहोत किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने आपल्याला विकास व्हावा असं वाटत नाही किंवा ज्या स्थितीवर आपण आहे ती स्थिती मोठी आहे, अशा प्रकारच्या भ्रमात तो राहू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी रुजू सरळ स्वभावाचा आर्जवी असणारा तो अर्जुन आहे. आणि तो अर्जुन भगवंतापुढं आत्मनिवेदन म्हणजे आपली स्वतःची स्थिती सांगत आहे. ती काय आहे, तो सांगतो, हे मधुसूदन त्वया अयम योगः साम्येन प्रोक्तः एतस्य स्थिरां स्थितिं चंचलत्वात् अहम न पश्यामि. हे कृष्ण, मनः चंचलम प्रमाथी बलवत दृढम अहम तस्य निग्रहं वायोः इव सुदुष्करम इति मन्ये. अर्जुन पहिल्यांदा भगवंताला एक संबोधन आहे, त्याच्यामध्ये त्याला हे मधुसूदन म्हणजे मधु नावाच्या दैत्याचा नाश करणारा. याच्यातून अर्जुनाला हे सांगायचं आहे की तू जसा दैत्यांचा संहार करतो तशी माझ्या ठिकाणी असणारी ही जी आसुरी संपत्तीचे गुण आहे, दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्य मेवच अज्ञानम चाभिदातस्य पार्थ संपदम आसुरीम, ह्या सगळ्या आसुरी संपत्तीचा नाश करायला तूच समर्थ आहेत. तुम्ही वसोनी अंतरी मज जागवा निर्धारी. तूच माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश कर, माझ्या अंतःकरणामध्ये तू आहेच आहे. तू सामान्य रूपाने असणारा तू विशेष भावाने माझ्या अंतःकरणात प्रगट झाला तर माझी या सर्व अनर्थापासून तू मुक्ती करू शकतो. म्हणून त्याला म्हणतात हे मधुसूदन. त्वया अयम योगाः, त्वया तुझ्यासारख्या म्हणजे संपूर्ण जगताचा उत्पत्ती स्थिती करता साधकाचा मायबाप असणाऱ्या, अशा सर्वज्ञ सर्वशक्तिमान असणाऱ्या, भक्तवत्सल असणाऱ्या अशा तू मला काय केलं, अयम योगाः साम्येन प्रोक्ता. तू हा प्रकारचा योग म्हणजे परमात्मा प्राप्तीचं साधन, आणि ते कोणतं तर साम्य योगाच्या द्वारा. म्हणजे ही साम्य हे आपलं गंतव्य किंवा प्राप्तव्य समोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल, पारमार्थिक वाटचाल केली पाहिजे. आणि ती वाटचाल आपल्याला साम्य दशेपर्यंत घेऊन गेली पाहिजे. तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होणं, आणि स्थिती होणं म्हणजे स्थिर रूपाने अंतःकरण वृत्तीची त्या ठिकाणी स्थापना होणं, आणि प्रयत्ना वाचून वृत्ती जी आहे ती वृत्ती आपल्या आत्मानुसंधानामध्ये नित्य निरंतर सत्कारपूर्वक दृढ होणं हे आणि दीर्घकाल करणं, ह्या अभ्यासाने ही गोष्ट होऊ शकते. असा अयम योगः साम्येन प्रोक्तः, अशा गोष्टी तू ह्या साम्य स्थितीच्या द्वारा किंवा साम्य स्थिती हे आपलं गंतव्य आहे असं सांगून तू मला आत्तापर्यंत हा योग 6व्या अध्यायामध्ये अत्यंत तोंड भरून मला सांगितला. येतस्य स्थिराम स्थिती. परंतु आता काय व्हायला पाहिजे, तू सांगितल्यानंतर ऐकावी म्हण कथा तैशी धरोणी राहे चित्ता, या न्यायाने आता तू सांगितलेला हा साम्ययोग माझ्या चित्तामध्ये स्थिर झाला पाहिजे. परंतु काय करावं की म्हणतात चंचलत्वात अहम न पश्यामी. पण माझं मन जे आहे ते इतकं चंचल आहे, बहुत चंचल चपळ
आणि जाता येता न लगे वेळ, अशा प्रकारचं हे मन कधीही स्थिर राहणारं नाही. म्हणून मला माझं मन हे स्थिर का होत नाही हेही मला कळतं, आणि ते कोणता दोष आहे हेही मला कळतं. म्हणून आपला दोष, असं अखंडानंद स्वामींनी सांगितलं की जेव्हा साधकाला आपल्या जीवनातील दोष कळतात तेव्हा त्याच्या दोष निराकरणाला सुरुवात होते. जोपर्यंत आपल्याला, काही लोकांना काही जर झाले, आपल्या जीवनात असे कितीतरी लोक येतात की ते पहिल्यांदा आपला दोषच कबूल करत नाही. दोषच कबूल केलं नाही तर त्या दोषाचं निराकरण करण्याला ब्रह्मदेव जरी आला तरी काही, मूर्खाचे हृदय धरवेना क्षणभरी, त्याचं क्षणभर देखील मूर्ख माणसाचं हृदय, जो शास्त्र अनभिज्ञ आहे आणि ज्याला आपला दोषच कळला नाही तर त्या दोषाचा त्याला निराकरण करण्याची इच्छाच नाही. मग दुसरा त्याच्यासाठी काय करू शकेल? काहीच नाही. आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना, भगवान काल बोलले, ते बोलवरी होय ते करूये काही. अर्जुना, मी तुला 4-5 प्रकाराने ह्या साम्ययोगाची उपासना सांगितली, परंतु आता शेवटी काय आहे, तुलाच हे करावं लागणार आहे, तुलाच अनुभव घेणार आहे. मी अनेक शब्द शोधत आहे, परंतु त्या बोलवरी होय काय, शब्दाने हे होणार आहे का? अर्थात शब्दाने हे होणार नाही. म्हणजे आपल्या ज्ञान परंपरेमध्ये की या ठिकाणी शब्दाला कितीतरी महत्त्व आहे, किंवा शब्द हा बहुसार उपकाराची राशी असं म्हटलेलं आहे. तरीसुद्धा स्वतः भगवान या ठिकाणी माऊलींच्या मुखातून असं म्हणतात की हे बोलण्यातही सांगणं फार अवघड आहे. मग तुम्ही म्हणाल मग शक्तिपात आहे, याचा अर्थ असा नाही. साधारण परंपरा ही बोलण्यातूनच चालते, परंतु बोलणंही कोणाला प्रभावी होतं? ज्याला खरोखर त्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळावा तर त्यालाच अर्थ कळणार. कोणाला जर वाटलं का विरोध परिहारपूर्वक सामंजस्य व्हावं, समन्वय कळा, तर त्याला काय होईल? शब्दज्ञान, त्या शब्दाच्या अर्थाचं ज्ञान, त्याच्यानंतर त्या अर्थाचा समन्वय, आणि त्याला जर स्वतःला वाटलं की ही अर्थरूपता मला कशाने प्राप्त होईल आणि याच्यासाठी मी काय करू, आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ, एवढं तर त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे की नाही? असं असलं तर मग गुरु काय करतात? त्याला काय तद्विधी नाही, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेन अधिगच्छति. असा जो श्रद्धावान असेल, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया असा असेल तर मग उपदेक्षन्ति ते ज्ञानिनस तत्वदर्शिनः, तर मग त्याला ते काहीतरी उपदेश करू शकतील. नाही तर अगोदरच समोरच्या विषयीच द्वेषाची भावना असली किंवा त्याच्या ठिकाणी निकृष्टत्वाची भावना असली तर त्याच्या उपदेशाने काय होणार आहे? काहीच होणार नाही. त्यासाठी श्रोत्याचा पहिल्यांदा अधिकार असला पाहिजे, आणि तो अधिकार किमान एवढा असला पाहिजे, आपल्या दोषाचं दर्शन, आणि ते दोष दर्शन झाल्यानंतर त्याचं महापुरुषांपुढं निरूपण, आणि तेही रुजू अंतकरणाने केलेलं असं जर असेल तर तो म्हणू शकतो, येतश्याम पश्यामी, तुम्ही जे सांगितले हे मला दिसत नाही. का दिसत नाही हे मला कळते? चंचलत्वात, माझं मन हे चंचल असल्यामुळं अहम न पश्यामी, मी पाहत काय नाही, स्थिराम स्थितीम न पश्यामी, माझ्या अंतकरण वृत्ती ह्या आत्मानुसंधान करीत असताना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अनायासे पुन्हा पुन्हा आत्माकार होत आहे, अशा संप्रज्ञात समाधीचा देखील मला लाभ होत नाही. इतकंच नाही तर या ठिकाणी मला प्रत्याहारामध्येही कष्ट होतात, धारणेमध्येही कष्ट होतात, नंतर ध्यानामध्येही कष्ट होतात, आणि समाधी करतानाही कष्ट होतात. माझं चित्त एकाग्र होत नाही. म्हणून स्थिराम स्थितीम अहम मनसहा चंचलत्वात न पश्यामी, ते मन चंचल असल्यामुळं माझी स्थिती काही याच्यामध्ये होत नाही. आता हे कृष्ण, आता दुसरं एक आहे की हे कृष्ण शब्दाचं काल चांगलं कुठंतरी मी वाचलं होतं, मला वाटतं हां इथंच आहे की कृष्यते विलेखनार्थस्य रूपम भक्तजन पापादी दोषाकर्षणात कृष्ण तस्य संबुधी हे कृष्ण. आता म्हणतात कृष्ण करणं म्हणजे विलेखन करणं, म्हणजे याचा अर्थ काय? तो त्याचं विलेखन करतो, त्याचं निराकरण करतो, खोडून काढतो, नाश करतो. कशाचा नाश करतो? तर भक्ताच्या ठिकाणी असणारे अंतकरणातील
पापवासना इत्यादी असणारे जे दोष आहेत, म्हणजे रजोगुण तमोगुणांचं प्राबल्य, ह्या सगळ्या दोषांचं कर्षण करणारा कोण आहे? तू आहे म्हणून. किंवा कर्षती ती म्हणजे असं म्हणतात, कर्षती सर्व बाजूंनी असं परमात्म्याचं स्वरूप आहे. परमात्म्याच्या ठिकाणचे परमात्म्याचे जे असणारे गुण आहेत, परमात्म्याचं असणारं जे रूप आहे, परमात्म्याचे असणारी अनंत नामं आहेत, ही सगळी काय आहे? चित्ताला आकर्षक करून घेणारी, वेधून घेणारी, छंद लावणारी अशा प्रकारचे आहेत. म्हणूनही त्याला कृष्ण असं म्हणतात. आणि त्याला शरणागत झालेला जो भक्त आहे त्याचे सर्व प्रकारचे दोष आणि पाप यांचा नाश करणारा, म्हणूनही त्याला कृष्ण असं म्हणतात. शंकरानंदीमध्ये कृश्च भूर्वाचक भूवाचक शब्द नश्च निवृत्तिवाचक तयो ऐक्यम काय कृष्ण इत्याभिधेयते. असं काय आहे की त्या ठिकाणी कृ शब्द हा भूवाचक सत्तावाचक आहे आणि कृ काय शब्द, आता मी श्लोक म्हणलं, हा भू किंवा सत्तावाचक आहे म्हणजे सद्रूपता सांगतो. आणि न शब्द जो आहे तो काय आहे? निवृत्तिवाचक म्हणजे आनंदवाचक, म्हणजे परमात्मा सद्घन आहे आणि आनंदघन आहे असं सांगतात. आणि त्या दोघांचं जे ऐक्य आहे ते ब्रह्म इत्याभिधेय, त्यालाच काय म्हणतात? स्वरूपस्थिती असं म्हणतात. म्हणूनही त्याला कृष्ण असं संबोधन दिलं. म्हणजे या ठिकाणी भगवंताला दोन संबोधनं दिले, एक हे मधुसूदन, हे कृष्ण असं संबोधन दिलं. ते सांगतात की मन जे आहे ते हे कृष्ण, ही मी म्हणतो हे उगीच म्हणत नाही, निश्चयाने सांगतो की निश्चयपूर्वक मनाहा चंचलम, हे मन जे आहे हे अत्यंत चंचल आहे. बरं, केवळ चंचल आहे असं नाही, हे प्रमाथी म्हणजे प्रमथनशील, म्हणजे घुसळून काढणं किंवा रगडणं किंवा त्याचं मंथन करणं अशा प्रकारचं. म्हणजे मनुष्य जरी एखाद्या प्रसंगामध्ये विचार करायला लागला तरीसुद्धा ते इतकं मनुष्याला त्रस्त करणारं आहे किंवा व्याकुळ करणारं असं हे चंचल मन आहे, प्रमथनशील आहे. बरं, ते व्याकुळ कोणाला करतं? संपूर्ण शरीराला आणि इंद्रियांना व्याकुळ करणारं मन आहे. म्हणजे शरीर इंद्रियांना जेवढं दुःख किंवा क्लेश होतात ना, याला मूळ कारण कोण आहे? मनच आहे. म्हणून सारखं आपण तुकाराम महाराजांच्या अभंगाचं चिंतन करत असतो, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन मावली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचं दास्य, प्रसन्न आपणास गती अथवा अधोगती, अशा प्रकारचं हे मन आहे. म्हणून सगळा परमार्थ तो मनाचाच आहे. बंधनिवृत्तीसुद्धा करण्याला मनच समर्थ आहे, मोक्षप्राप्तीलाही मनच समर्थ आहे. उलट त्याचं चिंतन सांगताना त्यांनी सांगतात काय? निर्विषय मन झालं का ते मोक्षाला कारण होतं, आणि विषयासक्त मन झालं की ते बंधाला कारण होतं. अशा प्रकारची त्या मनाची सर्व स्थिती असल्यामुळं हा सगळा माणसामध्ये बाहेरच्या लक्षणाचं वर्णन जे आहे ना, गीतेचं वैशिष्ट्य सांगताना ते उड्या बाबांनी सांगितलं, गीतेमध्ये कुठंही तुम्ही उभा गंध लावा किंवा भस्म लावा, रुद्राक्ष घाला किंवा तुम्ही तुळशी माळा घाला काही सांगितलेलं नाही. संतांची लक्षणं सांगताना काय सांगितलं? अद्वेष्टा सर्व भूतानाम. ही लक्षणं बहिरंग नाही, सगळी लक्षणं काय आहे? अंतरंग आहे, मनाशी संबंधित आहे. म्हणून परमार्थ हा मनाचा आहे. मन किती तुमचं विकसित झालं त्याच्यावर तुमचा परमार्थ जो आहे तो परमार्थ अवलंबून आहे. आणि मनाची अधोगती असताना बाह्य किती साधनांचा संभार तो करत असला तरी तत किम अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात हे मन चंचल आहे म्हणजे ते, आणि प्रमाथी आहे, प्रमथनशील आहे म्हणजे प्रकर्षाने ते शरीर आणि इंद्रिय यांना व्याकुळ करून सोडणार आहे. बलवत, आणि ते अत्यंत बलवान आहे. मनाचा निग्रह करणं हे काही फार साधारण गोष्ट आहे असंही पण नाही. समजा तुम्ही म्हणाल अरे मन व्याकुळ करतं तर मग त्या मनाचा निग्रह कर. पण निग्रह करायला काही सोपं नाही, दुष्करम. तर मनाचा निग्रह करणं हे अत्यंत कठीण आहे आणि ते बलवान आहे. म्हणजे मनात जेवढी शक्ती आहे, आजकाल जर पाहिलं ना, नाथ महाराजांनी भागवतामध्ये सिद्धींचा अध्याय सांगताना असं म्हटलेलं आहे की ह्या ज्या सिद्धी आहेत ना, ह्या सगळ्या कोणाची शक्ती आहे?
तुम्ही जे काही मनामध्ये जितकं सखोल त्याचं चिंतन केलं तेवढ्या सिद्धी तुम्हाला प्राप्त झाल्या. ह्या मनाने स्वप्नामध्ये संपूर्ण विश्व उत्पन्न केलं की नाही? मनामध्ये किती शक्ती आहे. मनामध्ये तुम्ही रात्रीचं त्या ठिकाणी दिवा विझवून झोपलेले आहेत आणि तिथं सूर्यचंद्राचा प्रकाश तुम्ही पाहता. म्हणजे एवढ्या प्रकारचं यदादित्यगतन तेजो जगत भासयते अखिलम, हा महिमा परमात्म्याचा आहे काय? तुमचाच आहे. खरं पाहिलं तर तुमचाच आहे. ऐकी ना, त्यांनासुद्धा पाहण्याचं सामर्थ्यसुद्धा तुम्ही दिलं. जितकं ह्या मनामध्ये काय सामर्थ्य. आणि माया ज्याला म्हणतात ते माया म्हणजे वृत्तीलाच माया म्हणतात असं वेदांत सांगतो. म्हणजे याचा अर्थ त्या वृत्तीमध्ये त्या मनामध्ये इतकं मोठ्या प्रकारचं बल आहे. जर तुम्हाला एखादी दुष्ट कृती करायची ठरली तर ते मन तुम्हाला किती समर्थ करू शकतं. आणि जर तुम्हाला सत्कृती करायची म्हटलं तर मनच त्याला सामर्थ्य देतं. उपासना कर्मालासुद्धा कोण देतं? मनच सामर्थ्य देतं. म्हणून हे सर्व परमार्थ हा मनावर अवलंबून आहे. म्हणून म्हणतात ते बलवान अतिशय आहे. कोणते आजकाल ते साधे जादूगारीचे प्रयोग करतात आणि ते काय करतात की ते दगड ठेवतात आपल्यासमोर, एक मोठी तोट ठेवतात आणि म्हणतात मी त्याला फोडून दाखवतो. हात न लावता फोडतात की नाही? काय त्यांनी त्राटकाचं वगैरे इतकं मोठा अभ्यास केलेला असतो की मनाचं एकाग्र करून त्याच्यावर असा संकल्प करायचा दृढ की हा दगड आता फुटो, आणि फुटतो की नाही? हे म्हणजे याचा अर्थ ही शक्ती कुठे आहे त्यांची? ह्या मनाच्या ठिकाणी. बरं, मनाच्या ठिकाणी मूलभूत शक्ती जर निहित नसती तर तिचा परिणामकारी किंवा कार्यकारी पण झाली नसती. पण माणसं सगळ्याचा विचार करतात जगात, किती भौतिक परमाणूपासून तर ह्या सर्व स्थूलविश्वापर्यंतचा. परंतु आपले ह्या विचार करणारी बुद्धीच्या ठिकाणी किती शक्ती आहे, मनाच्या ठिकाणी किती आहे, हे अंतःकरण चतुष्टय चित्ताचं चिंतनाने काय करू शकतं, संकल्पविकल्पातून काय होतं, निश्चयापासून काय होतं, किंवा एखाद्या वस्तूशी अभिनिवेश धारण केल्याने काय त्याच्यावर परिणाम होतो, हे दररोज अनुभवतो आपण. पण त्याचं वस्तू तत्व काय आहे ते आपण समजून घेत नाही. त्यामुळं मन हे नेहमी उपेक्षित राहतं. सगळ्या जगाचा आपण पुढं करतो आहे की नाही? आणि प्रसंग पडला तर सगळ्या जगाचा विरोध करतो का विरोध करतो. पण मनाला विरोधही करीत नाही, मनाचं तत्वही समजावून घेत नाही. म्हणून कधी कधी असं वाटतं की त्या पातंजल योगदर्शनामध्ये खरोखरच मनोविज्ञान आहे. पातंजल दर्शनामध्ये मन नावाचं तत्व काढलं तर पातंजल दर्शनाची सूत्रामध्ये काय विचार करता येईल आपल्याला? ज्याची सुरुवातच आहे की अथ योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, तर त्याच्यामध्ये चित्त वृत्ती म्हणजे चित्ताचा अंतःकरणाचाच विचार आहे की नाही? बरोबर आहे की नाही? जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा जीवाला मोक्ष प्राप्त होतो. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे अंतःकरणाला सोडून सांगता येते का? भक्तीमध्ये सगुण किंवा निर्गुण साक्षात्कार मनाला सोडून सांगता येतो का? चार्वाकाचं जे म्हणतो ना, यावत जीवम सुखम जीवेत, ते सुद्धा मनाला धरूनच आहे का? दुसरं काय आहे? मन नावाचं तत्व काढलं नाही तर हा विचार तरी आहे का? यावत जीवम सुखम जीवेत म्हणजे मनच मुख्य साधन. एक मन अवघे तुझ्या भांडवला, पुढं काय आहे ते तुला टाळता कसं येईल असं तुकाराम महाराज म्हणतात. सगळं मुख्य भांडवल जर परमार्थात, लोकांना वाटतं की हे नाही तर केलं असतं. अरे मन आहे ना तुला देवाने दिलेलं, मनच मुख्य भांडवल आहे. सगळा परमार्थ कोणाचा आहे? मनाचा. जर त्या समर्थांनी सगळं मनालाच उद्देशून बोलले आहे की नाही, दुसरं काही केलं नाही. आता वैराग्य शतक आपण पाहतो. वैराग्य शतकामध्ये उपदेश कोण करतोय? स्वतःला करतो. तेव्हा भर्तृहरी इतक्या मोठ्या वैराग्याच्या दशेला प्राप्त होतो. त्याला साधन काय जवळ? सर्वसंग परित्याग केलेल्या त्यागी महात्म्याजवळ कोणतं साधन आहे? मन. आणि तेवढ्यावर होतं का? तेच लागतं, दुसऱ्याचा काही उपयोगच नसतो याच्यामध्ये. म्हणून म्हणतात की हे मन कसं आहे? बलवद आहे. आणि पुन्हा काय? दृढ म्हणजे ते अछेद्य आहे. म्हणजे त्याचा काही जरी केला तरीसुद्धा त्या मनाला परिवर्तित करणं, त्या मनामध्ये परिणमन करणं किंवा त्या मनाला विरोध करणं ही गोष्ट फारच अशक्य प्राय जवळजवळ. म्हणजे ते अशक्यच आहे असं नाही, अशक्य प्राय आहे, अच्छेद्य आहे, ते दृढ आहे असं सांगतात. आणि अहम तस्य निग्रह. आज भगवान काय म्हणतील मग आता तुझं मन आहे ना, तुझ्या मनाचा तू निग्रह कर. अहो, ही शंका कोणाला येते? ही शंका ज्याला निग्रह करायचा त्याला येते. ज्याला निग्रह करायचाच नाही त्याला काय वाटतं? निग्रह करण्याची गरजच नाही, किंवा निग्रहाच्या अतिरिक्त दुसरे काय उपाय असतील तर सांगा, किंवा उपाय आहेतही असं तो म्हणू शकतो आहे की नाही. पण अर्जुनाने हे सर्व साधन करणारा आहे, अंतर्मुख आहे. म्हणून तो म्हणतो की ह्या मनाचा जो निग्रह आहे
तो वायू जसा आहे त्या काय म्हणतो वायो इव सुदुष्करम म्हणणे. वायूचा निग्रह करता येईल का? वायूला थांबवता येईल का? तो संत सांगतात ना, त्या वाऱ्याला जर आपण थोपवलं तर थोपवू शकेल, म्हणजे थोपवता येतो असं त्याचा अर्थ नाही. म्हणजे कदाचित हे होईल, वाऱ्याला थोपवणं होईल, पण संतांची भेट होणार नाही. तसं वाऱ्याचं जसं निग्रह करणं, थोपवणं हे अत्यंत कठीण आहे, त्याप्रमाणे हे सुदुष्करम आहे, हे करण्याला अत्यंत कठीण आहे असं तो सांगतो. मनाला निश्चल करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ही गोष्ट जवळजवळ अशक्य आहे, करण्याला अत्यंत कठीण आहे असं या श्लोकामध्ये सांगितलं. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात. याचं अवतरण म्हणजे आता मागचं हेतु ते बहुती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परवती दुजी प्राप्ती नाही. आणि आम्ही सांगतो आपण पा विश्व होईजे आणि आपण विश्व देखीजे. आपण म्हणून आपण पा विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे, हे साम्याची एक उपाशी का, तर साम्य प्रति दुजी प्राप्ती नाही असं सांगितलं. आणि हे साम्य प्राप्त झालेल्या पुरुषाला काय स्थिती प्राप्त होते? तया देह एकुकी राहती, लौकिकी सुखीदुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐशी प्रतिती परब्रह्मच्या. भगवान स्वमुखता सांगतात. हा पुरुष बाहेरून त्याला लोक सुखीदुःखी म्हणतात, पण आम्हाला माहीत आहे की तो आमचा आत्मा आहे आणि तो साक्षात कोण आहे? परब्रह्म स्वरूपच आहे, आमचं स्वरूप आहे असं आम्ही त्याला मानतो. एवढं वर्णन ऐकल्यानंतर कोणाला वाटणार नाही की अशा प्रकारची योगसिद्धी आपल्याला प्राप्त व्हावी, आपल्या जीवनाचा अध्यात्मातलं अत्युच्च कोटीचं स्थान आपल्याला प्राप्त हो, कोणाला वाटणार नाही? वाटलं, अर्जुनालाही वाटलं. परंतु अर्जुन लगेच देवाला म्हणतो, तवा अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा की रामचिया कनवा, परी न पुरोजी स्वभावा मनाचिया. तवा अर्जुन म्हणे देवा, हे देवा, तव त्यावेळेला अर्जुन म्हणतो, हे देवा तुम्ही आमच्या कनवा कीर सांगा. देवा आम्हाला हे कळतंय चांगलं, काय तुम्ही जे आमच्यावर सांगत आहात ते आमच्यावर असणारी तुमची कनवाळूपणा किंवा तुमची आमच्यावर असणारी अहेतुकी दया, आणि त्या अहेतुकी दयेमुळं तुम्ही आम्हाला अत्यंत कळवळ्याने सांगत आहात हे आमच्या लक्षात आलं. परंतु अडचण अशी आहे, परी, आज मग लक्षात आलं तर आता कर अनुष्ठान, पण इथं पण आणि परी स्वामी महाराज म्हणायचे, मागचं जे आहे त्याच्यावर काय झालं? पाणी फिरलं. तुम्ही आमच्यावर अत्यंत कळवळ्याने सांगत आहात, पण आम्ही न पुरोजी स्वभावा मनाची परंतु म्हणतात मनाचा जो स्वभाव आहे, मनाचा स्वभाव म्हणजे काय? चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी बलवत दृढम, एवढी विशेषणं दिलेली आहेत. असा ह्या मनाचा स्वभाव आहे. आणि ह्या मनाच्या स्वभावाला तुम्ही सांगितलेलं साधन करण्यासाठी त्या मनापुढं आम्ही न पुरोजी, त्या मनापुढं हे तुम्ही सांगितलेलं जे साधन आहे ते आम्हाला पुरे पडत नाही. पुरे पडत नाही म्हणजे आम्ही प्रयत्न करतो, पण प्रयत्न केला तरी त्याच्यात यश येत नाही. त्यामुळं तुम्ही सांगितलेल्या साधनानुष्ठानात जरी प्रवृत्त झालं तरी आमच्या मनापुढं ते सांगितलेलं साधन पुरे पडत नाही. म्हणजे ते साधनाचं केलेलं अनुष्ठान हे अनुभव फल पर्यवसित होत नाही, म्हणजे अनुभवरूपी फल आम्हाला मात्र प्राप्त होत नाही. ज्या अर्थी फल प्राप्त होत नाही याचं कारण काय आहे? खरं अधिकारी आणि फल यांचा संबंध असतो. आमचा अधिकारी कुठंतरी कमी पडतो, आणि तो अधिकार म्हणजे कोणता? तर मनापुढं आमचं काही चालत नाही. का चालत नाही? जर आता एवढ्या शास्त्राने आत्तापर्यंत सध्याचं शास्त्र आहे, एक थोडंसं एक कुठं मी लेख वाचला, मला वाटतं रामकृष्ण मिशनचं पुस्तक आहे ते, इंटलेक्ट आणि वेदांत फिलॉसॉफी असं काहीतरी नाव आहे. एक पुस्तक एक विमानतळावर मिळालं होतं ते, बहुतेक त्याच्यातच मी परवा वाचलं. तर त्याच्यामध्ये असं लिहिलं की सध्या जेवढी शास्त्र आहेत, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणारी, शरीर संबंधाने आणि मनासंबंधाने, त्याच्यामध्ये काय सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे मन आणि शरीर यांचाच विचार होतो. परंतु आता मेंदूचं त्याच्यात एक शाखा जे आहे त्या खूप विकसित झाल्या. मेंदूची एक, पर आता म्हणजे डाव्या खांद्याचा सर्जन वेगळा आणि उजव्या खांद्याचा वेगळा,
इतक्यापर्यंत झाले याच्यामध्ये प्रगती इतकी झाली की त्यांनी सांगितलं एका मनुष्याला कॅटरॅक्ट झालं होतं. आता कॅटरॅक्ट म्हणजे विनोदाने लिहिलं की कॅटरॅक्ट म्हणजे त्याला काय म्हणतो मोतीबिंदू झाला म्हणून तो डोळ्याच्या डॉक्टरकडे गेला. तर त्यांनी सांगितलं की हे आमचं काम नाही, हे तुला सुपर स्पेशालिस्टला दाखवलं पाहिजे. म्हणून तो सुपर स्पेशालिस्टकडे गेला. त्याच्या होतं की त्या सुपर स्पेशालिस्ट मग त्याच्या दवाखान्यात गेला. तर त्यांनी सांगितलं की कॅटरॅक्ट झाला. कोणत्या डोळ्याला? तर त्यांनी सांगितलं की उजव्या डोळ्याला. ते म्हणे तू चुकीच्या ठिकाणी आला, तू डाव्या डोळ्याचं तुझा आहे तर तू त्या ठिकाणी जा असं सांगतं. इतकं प्रगती झाली. पण त्यांनी सांगितलं की जवळजवळ असं त्यांनी सांगितलं की जवळजवळ मनाच्या चिकित्सकांना मनोरुग्णांच्यावर चिकित्सा करण्यासाठी जे उपाय चालले आहेत जर तसं पाहिलं तर याच्यामध्ये जवळजवळ थोडंसुद्धा यश मिळालेलं नाही. आधुनिक वैज्ञानिकांना किंवा शास्त्रज्ञांना मनोवैज्ञानिकांना काहीही नाही. म्हणून आजकाल 10-10 वर्ष हे लोक औषधं घेतात आणि पुन्हा जर त्यांचे एक दिवस बंद केले तरी काहींना लगेच फार ECT देण्याची वेळ येते, शॉक वगैरे द्यावे लागतात, अनेक प्रकारचे किंवा त्या सुसाईड वगैरे घटना होऊन जातात 2 दिवस गोळी चुकली तरी. म्हणजे याचा अर्थ काय आहे, यांना हे यश आलं नाही. तेव्हा त्यांनी असं लिहिलं आहे की याचं कारण मुख्य कोणतं आहे की ज्या मनावरची चिकित्सा करता त्या मनाचं स्वरूपच तुम्हाला कळलं नाही. जर मनुष्याला मनाचं स्वरूप कळलं तर मनातली विकृती कळेल आणि मनाची विकृती केली तर मनाची प्रकृतीच कळली नाही तर विकृती काय झाली हे कसं काय कळेल. पहिल्यांदा प्रकृती कळली पाहिजे, त्याचा मूळचा स्वभाव कळला पाहिजे तर त्याच्यातली विकृती कळेल आणि मग ती विकृती आपल्याला दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार सुरू होईल. मनोवैज्ञानिकांपुढं मनाचं स्वरूपच कळायला तयार नाही असं त्यांनी सांगितलं. त्याच्यात मनोविज्ञानातही त्यांनी अनेक प्रकारचं सामाजिक मनोविज्ञान, व्यक्तिगत मनोविज्ञान अशा प्रकाराने विचार केलेला आहे. परंतु कोणताच विचार कुठंच पोचत नाही. याचं कारण ज्ञानोबा सांगतात हे मन कैसे केवढे आयसे म्हणो तरी न सापडे, ये रवी राहटावया थोडे तरी लोक्य या. ते म्हणतात हे मन कसं आहे म्हणजे मनाचं स्वरूप काय आहे, ह्या मनाची व्याप्ती किती आहे की नाही. हे जर तुम्हाला सांगा बरे एका शब्दात मनाची व्याप्ती सांगता येईल का? सांगता येईल. मन नावाचं तत्व म्हणजे काय आहे, आपल्यामध्ये आत्मा कसा व्यापक सांगितला का नाही तसं मन व्यापक आहे का? मन म्हणजे मनाचे काय परिमाण सांगितलं आपल्याकडं? शरीर परिमाणे मन सांगितलं आहे की नाही. जेवढं तुमचं शरीर तेवढं मन. पायी काटा नेटे ते जेव्हा व्यथा जीवी उमटे असं ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं हे मध्यम परिमाण आहे की नाही मनाचं. कोणी आत्म्याला मध्यम परिमाण मानू द्या पण ज्ञानोबा किंवा वेदांत तत्त्वज्ञान काय मानतं, मध्यम परिमाणाचं मानतं. तेव्हा मन कैसे अर्जुनाला अजून दार्शनिक चिंतन जणू काही झालेलं नाही म्हणून तो म्हणतो की मन कसं आहे आणि मन केवढं आहे. वेदांतांनी एकदम थोडक्यात सांगितलं संकल्प विकल्पात्मक म्हणा. जेवढी जर तुम्हाला सूत्र लक्षात आलं तर मनाचं संकल्प विकल्प हे करणारं ते तत्व मन आहे असं जर लक्षात घेतलं त्याच्यामध्ये मग तुम्हाला विश्लेषण करता येईल. मग मन आहे पण केवळ एवढाच अंतकरणाचा मन एवढाच भाग आहे का मन म्हणजे केवळ संपूर्ण अंतकरण नाही. अंतकरण चतुष्टय आहे. त्याच्यामध्ये अंतकरणाच्या वृत्ती जी आहेत तर ते जी वृत्ती संकल्प विकल्प करते तिला मन म्हणतात. दुसरी एक वृत्ती निश्चय करते तिला बुद्धी म्हणतात. चिंतन करते त्याला चित्त म्हणतात. अभिनिवेश धारण करते त्याला अहंकार म्हणतात. मग आता याच्या ठिकाणी होणारी जी विकृती आहे ही अहंकाराची आहे का चित्तीची आहे का बुद्धीच्या निश्चयामुळे झालेली आहे. का यांनी वृथा अभिमान किंवा अभिनिवेश धारण केलेला आहे. ह्या गोष्टीचा जोपर्यंत आपल्याला शोध लागणार नाही तोपर्यंत सगळ्या डॉक्टर कोई बिले 4 आणा, झोपेचे औषध द्या, डिप्रेशन अँटी डिप्रेशन द्या, कधीच त्याचा उपयोग होणार नाही. जसा पाहिजे अपेक्षित परिमाण त्याचा का होत नाही तर मनाचं स्वरूप काय आहे, मन कसं आहे, याची प्रकृती ते केवढं, मनाची व्याप्ती किती आहे आयशे पाहो. तर ते म्हणे आम्ही असं पाहायला गेलो अनेक दर्शनाने केलेला मनासंबंधीचा विचार हे आम्ही पाहायला गेलो परंतु तरी न सापडे. तरीसुद्धा आम्हाला हे मनाची प्रकृती किंवा स्वभाव, त्याची व्याप्ती, त्याचं स्वरूप हेच आम्हाला अजून म्हणू तरी न सापडे. मग ते सापडतच नाही. मग जे वस्तू सापडतच नाही, वंद्यापत्र कुठं सापडतो? वंद्यापत्राची व्याप्ती कुठं, प्रकृती कुठं, विकृती कुठं असं म्हणावं. याचा अर्थ मन नावाचं तत्व काही नाही. ज्ञानोबा काय म्हणतात, वाया मन हे नाव
म्हणावं एरवी कल्पनाची सावेव जेणे संगे जीवदशा वस्तू. ऐक नाही, सर्व मन म्हणजे काय आहे? केवळ सावयव मूर्तिमंत कल्पना आहे. आणि कल्पना काय आहे? काय त्या याच्यामध्ये मांडुक्य कारिकेमध्ये आहे, विकल्प नाही वस्तू ना, मांडुक्य कारिकेमध्येच आहे, विकल्प नाही वस्तू. विकल्प हा हे काही नाही, पदार्थच नाही, म्हणजे ते मिथ्या आहे. मनाचं मिथ्या पण कुठं कळलं आहे की मन हे सत्य आहे असं म्हणून उपाय चालले आहेत ना. मन शून्यरूप नाही म्हणून सापडत नाही, पण शून्यरूप आहे का ते नाही म्हणावं तर एरवी राहटावया थोडे त्रैलोक्य. आत्ता दिल्लीत तर थोड्या वेळाने अमेरिकेत आहे की नाही. किती किती बहुत चंचल चपळ आणि जाता येता न लगे वेळ, असं ह्या मनाचं काय आहे? स्वरूप आहे. म्हणून जर हे मन कसं केवढं म्हणायला गेलं तर कुठं सापडत नाही. ज्याची उपलब्धीच होत नाही तो पदार्थ आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? असं म्हणावं म्हणजे याचा अर्थ हे मन हे काय म्हणजे तत्व आहे ते कसं आहे? सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, असं खरं ते मनाचं तत्व आहे. हे तत्व लक्षात येत नाही. हे जर ह्या वैज्ञानिकांनी लक्षात घेतलं तर ते काहीतरी चिकित्सा करू शकतील. आयुर्वेदमध्ये मानस आयुर्वेद म्हणून गुलाबराव महाराजांनी स्वतंत्र एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्याच्यामध्ये याचा भरपूर विचार केलेला आहे, म्हणजे एक दिशा येईल एवढा विचार तरी त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यातही विचार करताना मात्र सदसद विलक्षण अनिर्वचनीयत्व मानलं नाही, कारण ते काय आहेत? चिद्विलासवादाचा पुरस्कर्ते. परंतु बाकीची वेदाला अनुसरणारी अशी भरपूर दिशा आहे. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की एरवी राहटावया थोडे, जर फिरण्यासाठी पाहिलं तर याला त्रैलोक्य कमी पडतं. मग अशा प्रकारे मनाला असत म्हणता येईल का? मनाला सत म्हणता येईल का? सत म्हणता येत नाही, असत म्हणता येत नाही, सदसत म्हणता येत नाही, कारण परस्पर दोन विरोधी धर्म एका अधिकरणात एका वेळेला राहू शकत नाही. मग आहे तरी काय? याचाच अर्थ काय म्हणतात? प्रतिती मात्र आहे आणि बाध योग्य असे जे अनिर्वचनीय हे ह्या मनाचं काय आहे? स्वरूप आहे. हा ते सांगतात. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल का राहा म्हणतले या राहील महावात. अर्जुन आहे ना, ह्या मनाचं सत्यत्व देऊन आता या ठिकाणी शंका करतो. अर्जुनाच्या दृष्टीनं जर मिथ्या वस्तू आहे म्हटलं, जर मिथ्या म्हणलं का सगळा जोरच जातो की नाही. परंतु हे न कळल्यामुळं त्या माणसाला नुसतं सांगितलं मनाचं द्रष्टृत्व कर, जाऊ दे मन कुठं जात असेल तिकडं जाऊ दे, हां तू त्याला बघत राहा, ऐके नाही, किंवा त्याचं मनाचं मनावर घेऊ नको असं मनाला सांगत जा. हे तू मनावर एवढं जरी म्हटलं तर हा अभ्याससुद्धा त्याला पुरा होईल की नाही. आपण त्याला सांगतो की तुला झोप येत नाही, मग तुला आता मी औषध देतो, आहे की नाही. मला आत्महत्येचे विचारतात, मी तुला औषध देतो. अरे त्याचं मूळ कारण राहिलं बाजूला आणि दुसऱ्याच कारणाला ते काय म्हणतात ना, रोग कशाला इंजेक्शन, हा रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला, असं जर तुम्ही द्यायला लागले तर कधीतरी याचा विचार होईल का? विचारच होणार नाही. म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी. एक काळ असा असावा की आपल्या अनादी सनातन परंपरेमध्ये ह्या मनाचाच खूप विचार केला. आत्मविचारासाठी मनाचा विचार करणं आवश्यक आहे, म्हणून मनाचा खूप सखोल विचार ह्या भारतीय दर्शनशास्त्रामध्ये झालेला आहे. आणि लोक ह्या भारतीय दर्शनशास्त्राला वगळून आता सध्याचे नवीन झालेले संशोधन मशीननी कुठं मनाचा काय शोध लागणार आहे का? मशीननी कसा मनाचा शोध? ज्याला राहटावया त्रैलोक्य थोकडे त्याचा मशीननी कसा काय शोध लागेल? म्हणून सांगतात यंत्रांनी मन नियंत्रित जर झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं. पण असं यंत्र का सापडणार नाही? कारण मन त्याच्यामध्येच जर सापडत नाही यंत्रामध्ये, यंत्राला ते मन कसं विषय होईल? ऐकी नाही. त्याचं असं आहे की कार्यापेक्षा कारण हे जास्त व्यापक असतं ना. ज्या मनाने मनाच्या याच्यासाठी यंत्र निर्माण केलं ते यंत्र मनाचं कसं काय मनाचं नियंत्रण करायला कसं काय समर्थ होईल? आहे की नाही. म्हणून ही आईशे, पण अर्जुन सत्यत्वबुद्धी देऊन हा प्रश्न करतो. म्हणून आईशे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल का राह म्हणितले या राहील महावातू. आता म्हणतात म्हणून हे देवा हे मन कसं आहे, केवढं आहे, हे काही सापडत नाही. त्यामुळं आयशे कैसे घडेल, असं कसं घडेल? तुम्हाला तर काय पाहिजे? अंतकरण वृत्ती ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची, आहे की नाही. पण या अंतकरणाचं स्वरूप मला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणं म्हणजे त्याला उपमा द्यायची झाली तर माकडाला समाधी लावणं.
आता ते माकड कधी स्थिर राहील का? त्याला कधी समाधी लागेल का? कधीच समाधी लागणार नाही. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल. माकडाला समाधी लागेल असं घडेल का कधी? का राहा म्हणितल्या राहील महावात, किंवा महावात म्हणजे जोराचा सोसाट्याचा वारा, चक्रीवादळ त्या ठिकाणी आलं आणि त्याला म्हटलं की थांब, आता येऊ नको. एवढ्या उपायाने कुठं चक्रीवादळ थांबणार आहे का? राहा म्हणितल्या, त्याला राहा थांब म्हटलं तर थांबणार आहे का? मोठमोठे उपायसुद्धा काही चालत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला केवळ राह म्हणल्याने ते राहणार आहे का? तसं केवळ अंतःकरणाच्या वृत्तीची आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर रूपाने स्थापना करायची, हाच अभ्यास सांगतात. जरी तुम्ही मार्ग वेगवेगळे सांगितले अधिकारानुरूप, तरीसुद्धा पण शेवटीचा मार्ग हाच आहे ना. कारण तुम्हीच सांगता साम्य प्रवृत्ती तुझी प्राप्ती नाही. शेवटी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिरच करायचे ना, पण स्थिर कधी मन होणं शक्यच नाही. कारण काय आहे त्याचं असं आहे की याच्यामध्ये एक ओवी आली वेदेश्वरीमधले, स्वामी नेहमी सांगायचे की मनाला जर तुम्ही सत्यत्व देवनी रोधिशी तरी बद्धता न चुके कल्पांतेशी, असत म्हणून अवेरिशी तरी आसताची मुक्त, अशी वेदेश्वरीमध्ये ओवी आली. की हंसराज स्वामींनी लिहिलं की जर ह्या मनाला सत्य समजून जर त्याचा रोधन निरोध करायचा प्रयत्न केला तर कल्पांत जरी आला तरी बद्धता तुमची कधीच चुकणार नाही. काय महापुरुषांनी लिहून ठेवलं. स्वामी महाराज सांगत होते, त्याचे 5-6 अध्याय सांगितले. त्या आम्ही शंका विचारताना काही समजायचं नाही किंवा काहीतरी चुकीचं विचारलं बऱ्याच वेळा, तर ते म्हणजे तुमचा अधिकार नाही, बंद करून टाकला त्यांनी तो ग्रंथ. पण फार गोड ग्रंथ आहे, पण आपल्या संप्रदायामध्ये तो मान्य नाही म्हणून ते ग्रंथ वाचत नाही. वेदेश्वरी किंवा परमामृत हे ग्रंथ म्हणे वाचू नये, आणि ते स्वामी महाराजांनी सुरू केले होतं पण ते बंद केले. तर त्याच्यामध्ये म्हणतात की बद्धता न चुके कल्पांतेशी, पण असत म्हणून यावेरीशी. जर ते खोटं आहे असं जर तुम्ही ठरवलं तर आस्ताची मुक्त आहे, तसंच मुक्त आहे की नाही. स्वामी महाराज नेहमी सांगायचे की संन्यासी मधुकरीला गेला, ते एक ग्राम्य दृष्टांत पण सांगायचे, आणि दुसरा दृष्टांत सांगायचे की संन्यासी मधुकरीला गेला आणि तो मुलगा जो आहे तो आईला सांगण्यासाठी आत चालला. तेवढ्यात काय झालं, त्या घाईघाईनं त्या संन्याशाने तिथे 1 रुपयाचं नाणं होतं आणि त्या नाण्यावर काय ठेवलं, पाय ठेवला. आणि ते त्यांनी पाहिलं, त्यांनी सांगितलं आई मधुकरीला संन्याशी आला, पण आपला जो 1 रुपया पडला आहे ना, त्या 1 रुपयावर त्यांनी पाय ठेवला, न जाणो तो घेईल, ऐकी नाही. हे संन्याशाने बाहेर ऐकलं, त्याच्याबरोबर आईनं दिलेलं उत्तरही पण ऐकलं. आई काय म्हटली, घेऊ दे मेल्याला, खोटा तर आहे, खोटा आहे असं सांगितलं. मग आता तो संन्यासी घेईल का? लगेच पाय काढील, ऐकी नाही. आणि स्वामी महाराज दुसरं एक सांगायचे की एका व्यभिचारिणी स्त्रीनं आपल्या सखीला परपुरुषाच्या सुखाचा अनुवाद सांगत असताना त्या ठिकाणी पती कुठं सैन्यामधून परत आला आणि त्यांनी तो अनुवाद ऐकला. ऐकल्याबरोबर त्याच्याजवळ तलवार होती. आता तो काय करणार, तिचा शिरच्छेद करणार. तिनं तितक्यात पाहिलं त्याला आणि तिनं लगेच त्या म्हणजे सखे इतक्यात मी जागे झाले असं सांगितल्यावर त्याच्या हातातली तलवार गळून पडली आणि तो म्हटला मी तुझा आता शिरच्छेद केला असता. कारण ते स्वप्नातलं आहे, स्वप्नात सर्व मिथ्या आहे एवढं जर कळलं तर त्या मनुष्याचं काय होतं, सर्व जे काही त्याचे केलेले प्रयत्न किंवा त्याच्या अंतःकरणात झालेले विकार ते सगळे तत्काल नाहीसे होतात. म्हणून मिथ्यात्व निश्चय हा आपल्या भारतीय परंपरेत लहान मुलापासून लोक म्हणतात ना, मेलं म्हणजे गेलं, याच्यामध्ये पाण्याचा बुडबुडा, किमान अनित्यता शिकावी, मिथ्यात्व शिकावं, दोषदर्शन शिकावं, पारतंत्र्य शिकावं. हे शास्त्रामध्ये काय सांगितलं, ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहे ना. ह्या गोष्टी सोडून आपण आता ज्या वेळेला मनाला होणारे क्लेश, तर त्या मनाला मिथ्या समजल्याशिवाय दुसरा काय उपाय आहे, दुसरा कोणताच उपाय नाही. आणि जर त्या मनाचा निरोध सत्यत्व देऊन केलं तर बद्धता न चुके कल्पांतेशी. आणि असत म्हणून या वेरीशी त्याची फक्त उपेक्षा केली की हे मिथ्या, काय करायचं ते करू दे, या काय माझ्या आत्मस्वरूपाला असंग निर्विकारतेला कधीच बाद करीत नाही, कोणाच्याच बाद करीत नाही, बाद होणं शक्यच नाही असं जर आपल्याला निश्चय झाला तर ह्याच्याबद्दल काय करायचं. माझं मनाचं माणसं केवढं वेदांत चिंतन करत असला तर तो काय म्हणतो, आज जरा उदासच वाटतंय आहे की नाही, आज जरा करमतच नाही आहे की नाही. हे लज्जास्पद गोष्ट आहे की नाही.
तसं पाहिलं तर याच्या तुम्ही सांगा, पण कळून सांगत असलं तर काय त्या मनाचं स्वरूपच आहे ते. मी त्या जाऊ द्या काय त्याला, त्याच्या प्रसन्नतेला प्रसन्नता हा ये म्हणजे का आत्मानंदाने आनंदी असलं पाहिजे. आत्म्याच्या प्रसन्नतेने स्वयंप्रकाश प्रकाशमान असणारा आत्मा, घनीभूत आनंद असणारा, घनीभूत अमृत स्वरूप असणारा आणि अद्वैत स्वरूप असणारा आत्मा, त्याला जर कोणता दुसरी त्याच्या सत्तेतला पदार्थच नाही तर तो त्याला काय हानी करणार आहे, काय लाभ करणार आहे? तुमच्या प्रसन्नता काय आणि तुमची उद्विग्नता काय? स्वस्वरूपे विकल्पो नास्ति. म्हणून सांगतात, म्हणून ऐसे कैसे घडेल जे मर्कट समाधी येईल, का राह म्हणितले या राहेल महावातो. आता तुम्ही म्हणाल अर्जुनाची अजूनही सत्यत्व बुद्धीच आहे का? आज अर्जुनम निमित्तीकृत्य, अर्जुनाने तुमचं आमचं प्रतिनिधित्व केलं आहे, त्याला काही ही गोष्ट नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की अर्जुन खरोखरच म्हणतो. अर्जुन त्याच्यासाठी म्हणत नाही, तो काय आहे, अर्जुनम निमित्तीकृत्य आह श्री भगवान वासुदेवा. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. म्हणून म्हणतात की राहा म्हणितल्या राहील, म्हणून तो अर्जुन एवढी आपली कैफियत मांडतो की सोसाट्याचा वारा त्याला थांब म्हणल्याने थांबणार आहे का? माकड कुठं समाधीला प्राप्त होणार आहे का? म्हणतात बरं तुला सांगतो, जर जणू काय भगवंताला अर्जुन शिकवतो, जे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यशी हातफळी मिळवून जाय. तुला ह्या मनाचं काय सामर्थ्य आहे हे तुला आता मी सांगतो. मनाचं असं सामर्थ्य, बुद्धी ते सळी. वास्तविक आहे संकल्प विकल्प करतं मन, परंतु प्राधान्य कोणाचं आहे? बुद्धीचं आहे का नाही? बुद्धीनं निश्चय केला तर त्या मनातले संकल्प विकल्पसुद्धा काय होतं, त्याचं नियमन करणं शक्य होतं. पण तुम्हाला माहीत नाही, मनाचं बळच जास्त आहे. बुद्धिबळाला मनोबल हे हटवतानाच दिसतं. प्रत्यक्ष सामान्य जीवनामध्ये पाहिलं तर बुद्धिबळाला प्राधान्य येतं का मनोबळाला प्राधान्य येतं? म्हणजे मनच सांगतं. इंद्रियांच्या द्वारा विषयांच्या ठिकाणी गेलं, अनुकूल विषय भोगले की सुख होतं. हे कोणाचं कार्य? हे मनाचं आहे. हे कार्य जास्त होताना दिसतं का बुद्धीचं कार्य जास्त होताना दिसतं? आत्मानुसार आणि बुद्धीचं लोक अनुसरण करताना दिसतात की इंद्रियांचं अनुसरण करताना दिसतात? मग इंद्रियांचं अनुसरण करण्यापाठीमागं बल कोणाचं आहे? मनाचं आहे का बुद्धीचं आहे? मग त्यावेळेला त्या मनाने त्या बुद्धी ते सळी, बुद्धीला छळलं की नाही? आहे की नाही? काय शत्रुता काय करतात लोक? छळ करतात. आहे की नाही? संभाजी राजाचा जसा छळ करतात तसं बुद्धीचा छळ करणारं कोण आहे? हे मन आहे. म्हणून आहे की नाही? बुद्धी निश्चय करते आणि तिचा निश्चय हा काय करतं? मन डळमळून टाकतं. म्हणून बुद्धी ते सळी आणि निश्चय ते टाळी. इतकंच नाही, मन बुद्धी जर निश्चय करील, बुद्धी जर चांगल्या प्रकारचा निश्चय करील तर आपल्याला त्या बुद्धीच्या अधीन व्हावं जागेल. म्हणून मन इतकं सावधान असतं की बुद्धीचा निश्चयच होऊ देत नाही. म्हणून त्यांनी आपण नेहमी चिंतन करतो. विवेकचूडामणीमध्ये सांगितलं, अहंकार हा धियंबृते. अहंकार त्याच्या अगोदर तो पहिलं जे स्फुरण आहे ना, अहम, तेच बुद्धीला सांगतं काय? मा सुप्त प्रबोधय. अरे ते आत्मा, त्या नादी लागू नका. आत्म्याचं संकल्प विकल्प मी करीत नाही, तू त्याचा निश्चय करू नको. त्याचा अनर्थ माहिती आहे का तुला काय होणार आहे? कोणता होणार आहे? मा उत्थिते परमानंदे. जर तो परमानंद रूपाने जर तो आत्मा तुझ्या निश्चयामुळे जर उत्थित झाला ना, तर न त्वम तू राहणार नाही, न चाहम अहंकार पण राहणार नाही. कारण आपण एकच अंतकरणाचे आपण काय आहे? लेकरं आहोत. आहे की नाही? त्याच्यामुळे एक एक वृत्ती फक्त आपली वेगवेगळी आहे. अंतकरणाच्याच वृत्तींना आपल्याला वेगवेगळी नाव आलेली. तू गेली म्हणजे मी पण गेलो. आणि काय अहंकार हा धियंबृते मा सुप्त प्रबोधय उत्थिते परमानंदे न त्वम न चाहम न वै जगत. आणि आज ज्या जगतातल्या शब्दस्पर्शादी विषयावर जे तुझा माझं ह्या खेळ चाललेला आहे, ही सगळा खेळच थांबेल ना, आपला स्वतःचाच आत्मघात केल्यासारखं होईल ना. याला म्हणायचं निश्चयाते टाळी. आता धैर्यशी हातफळी मिळवणी जाय. आता काय लोक पाठीमागे सांगितलं ना त्यांनी की ते बुद्धिबोध्या सुखे आणि एवढी हे वस्तू चुके आणि हे बुद्धी धैर्या होय वसवटा. या ठिकाणी बुद्धीला काय आहे? सात्विक धैर्याचं आश्रयस्थान लागतं, नाही तर बुद्धी कार्यकारी होत नाही. पण हे जे सात्विक धैर्य आहे ना, ह्या सात्विक धैर्याला सुद्धा डळमळीत करून टाकणारं कोण आहे? मन आहे. आता ते बुद्धीचा निश्चय होताना सात्विक धैर्य कमी पडतं. मग ते सात्विक धृती बुद्धीला सहाय्य झाली तरीसुद्धा त्या धैर्य, तूच का बुद्धीला सहाय्य करतो? तर अगोदर धैर्यालाच त्याला काय म्हणतो? धैर्यालाच गलित गात्र करतो.
धैर्याचंच कंबर मोडून टाकतो. आणि त्यामुळं धैर्याची हातफळी मिळून हे सुद्धा कळत नाही. माणूस काय म्हणतो, मी ना काही झालं तर सात्विक धैर्य धारण करणार, बुद्धीचा निश्चयाचंच अनुसरण करणार, परंतु हातफळी मिळवणी जाय म्हणजे त्याच्या हातावर तुरी देऊन निघून जातो, किंवा हाताला हात देतो त्या आट्यापाट्याच्या खेळामध्ये, हाताला हात देतो आणि त्याच्या घरात शिरतो, त्याला ढकलून देतो, त्याला बाहेर काढतो. तसं हे सात्विक धैर्य जे आहे त्याला सुद्धा बोलता बोलता हातावर तुरी देतो आणि त्याला तिथून पळून जातं. म्हणजे बुद्धीला सात्विक धैर्याचं बळ त्याला प्राप्त होऊ देत नाही. हे सगळं कोणाचं कार्य आहे? मनात. याचाच अर्थ मनाची चिकित्सा करायची म्हणजे काय करावं लागेल? तुम्हाला रजोगुण तमोगुणात्मक बुद्धी जेणेकरून होणार नाही असे आहार विहार त्याला सांगावं लागतील, आहे की नाही? अशा प्रकारे चित्ताची एकाग्रता होईल असं त्याला नामस्मरण वगैरे ध्यानधारणा प्राणायाम आदी काही सांगावं लागेल. याने त्या मनाची चिकित्सा होईल की नाही? त्याला यमनियमांचं, जर एखाद्याची मनोरुग्णता हिंसा स्थेय याच्यामुळे जर आली असेल तर त्याची मूळ कारणं तुम्हाला काढावी लागतील की नाही? त्याला यमनियमांचं पालन करायला सांगावं लागेल. त्याचं मन जर खूपच विक्षिप्त असेल त्याला धारणेचा अभ्यास सांगावा लागेल, ध्यानाचा अभ्यास सांगावा लागेल. त्यामुळे पूर्वीच्या काळात, आता त्यांनी सांगितलं की जो भारत देश या मानसशास्त्राचा एकदम पुढारलेला देश असं आजही त्याचं वाङ्मय सिद्ध करतं. त्या भारतात 2020 साली भारतात मनोरुग्णांची संख्या सर्वात जगातला 1 नंबरला असेल. मधुमेह, त्याला काय म्हणतो आपण, हृदयाचे अटॅक आणि मनोरुग्ण यांची संख्या जास्त असेल. तर हे कारण काय, मनाचं स्वरूप ज्या देशात सांगितलं जातं खरं त्याच देशाची ही स्थिती आहे. याचं कारण काय झालं? लोहपरिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे कायबा गेले, ज्याचे त्यानेचं अनहित केले. अशा प्रकारचं आपलं बुडतीचे पाय डोहात, आहे की नाही? अशी स्थिती आहे. आणि आपण सगळं परदेशी लोकांचं काय, त्यांचं विज्ञान असो, त्यांचं अध्यात्म असो, त्यांचं नीतिशास्त्राचं कथन असो, तेच सर्वश्रेष्ठ आहे असं वाटतं. आणि जी त्यांच्याकडं थोडासा एक शिंतोडा आहे आणि सगळा भरलेला सागर हे वाङ्मय आपल्याकडे, ज्ञानेश्वरीसारखं वाङ्मय, पण त्याचा आपण विचार करत नाही. म्हणून म्हणतात धैर्यशी हातफळी मिळवणी जाय. धैर्याच्या हातावर हात म्हणून मिळत जातं. आणि मग म्हणावं लागतं की एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आणि आम्ही देवा, असंच अर्जुनाचं की नाही, आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा. ज्यांच्याजवळ बळ होतं ते पावटणी केला काळ जया बळ होते ते. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र, असं तुकाराम महाराज म्हणतात. तसं प्रार्थना तरी किमान केली पाहिजे. जे विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसे तरी हिंडवी दाही दिशा. आता म्हणतात की विवेकाते बोलवी. आता तुम्ही काय म्हणणार, माणसाला विवेक सांगितला पाहिजे, पण मनाचं सामर्थ्य असं आहे तुम्हाला विवेक करूनच देत नाही. आणि तुम्ही जे सारासार ग्राह्य त्याज्य असा विवेक करायला लागले. आता हे काही सगळ्याचं विश्लेषण केलं पाहिजे अशातलं काही नाही. एक त्याची दिशा म्हणून विचिर पृथक करणे. या ठिकाणी क्षीरन्याय काल आपण सांगितलं, तर त्याचं राजहंस पक्षी जसा ते दुधाचा आणि पाण्याचा विभाग करतो, तसं या ठिकाणी आपण जर विवेक करणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीला आज्ञा केली आणि आपण विवेक करायला लागलो तर हे काय करतं, अरे जरी नाही यथार्थ विवेक केला आणि ह्या बुद्धीनं आत्मस्वरूपाचा निश्चय केला आणि अनात्म पदार्थाचा संबंध विच्छेद केला तर आपलं सगळं प्रलय काळच ओढवला की आपल्यावर असं वाटतं. काय हरकत नाही. हे मन तिला अशा प्रकारचं, त्या बुद्धीला अशा प्रकारची प्रेरणा करतं का विचार करत असताना जे ग्राह्य आहे ते त्याज्य सांगतं आणि जे त्याज्य आहे ते ग्राह्य सांगतं. जे सार आहे ते आसार सांगतं आणि आसार आहे ते सार सांगतं. जे अनात्मा आहे ते आत्मा सांगतं आणि आत्मा आहे ते अनात्मा सांगतं. बरोबर विवेकाला भुलवलं की नाही. लोक म्हणतात कसं काय झालं हो तुमच्याकडून, काय झालं काय माहीत, आम्हाला भूलच पडली म्हणतात. तसं हे भूल पडण्याचं काम कोण करतं? मन करतं. विवेकाते भुलवी. आणि काही माणसं जे आहे ना संतोषाची चाड लावी, हे मन काय, काही माणसं काय म्हणतात, ठेविले आनंते तसेच राहावे चित्ते असू द्यावे समाधान. त्यांना काय जसा प्रसंग आला त्याच्यामध्ये देव ठेविलं तैसे राहावे निश्चय. ज्यांनी रात्रभर गाऊन गाऊन अभंग म्हटला, काय देव सावता महाराजांचा अभंग आहे ना, आता परवा पुण्यतिथी आहे, काय समयाशी सादर व्हावे आणि देव ठेविलं तैसे राहावे असं त्यांनी ठरवलं.
संतोष आहे त्या परिस्थितीमध्ये तो तुष्टीला प्राप्त झालेला आहे, परंतु त्या संतोषाला चाड लावी, त्यालाच इच्छा निर्माण होते. अरे हे असं म्हणून कसं चालेल की मनुष्याला आपल्याला तारुण्य दिले, आपल्याजवळ बुद्धी दिली, त्याचा उपयोग केला पाहिजे आणि आहे त्याच्यातच समाधानी, काहीतरी आपण धन अर्जन वगैरे केलं पाहिजे, कीर्ती मिळवली पाहिजे किंवा विद्वत्ता मिळवली पाहिजे. झाली संतोषाला काय झाली, इच्छा निर्माण झाली. आणि इच्छा झाल्यावर मग पुढं काय आपल्याला माहिती आहे, ते तर इच्छा आहे कुमारी झाली, ते कामाचे तारुण्य आले, द्वेषाशी मांडलेले वराडी, मन लागलं नाचायला, जिंकलो आहे की नाही. अशा प्रकारचं संतोषाला सुद्धा काय होते, चाड, इच्छा उत्पन्न होते. म्हणजे त्या मनुष्याचा जे विषयाच्या विषयी त्याची इच्छा निर्माण करते. हे कोण निर्माण करतं, मनच निर्माण करतं. बैशिजे तरी हिंडवी दाही दिशा. आता तो काय म्हणतो, एका जागेवरच बसल, बरं त्या ठिकाणी एका जागेवर बसेल म्हणजे इंद्रियाचं नियमन करेन, आहे की नाही. बुद्धीनं निश्चय केला की आता मी एका जागेवर बसल्यावर काय होईल, इंद्रिय मी जाऊच देणार नाही. तर ते म्हणे इंद्रियांनी विषयांचा संबंध येऊ दिला नाही निश्चयामुळं, तरीसुद्धा एका जागेवर जरी बसून राहिला तरी दाही दिशा हिंडायचे. मन तर काही जागेवर राहणार नाही, मन ते आपापल्या विषयाकडे धावू घेणारच, आहे की. फार एक अभंग आहे मला वाटतं चौचरणी, की मनाचं हा काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना ना, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना आदरिले, भलतिया सवे धावे सैराट, वाट आडवाट दरे दुरकुट, न विचारी कुडे काही कपट, घात बळकट मांडियेला, न पुरती भ्रमणा दाही दिशा, घ्या, न पुरती भ्रमणा दाही दिशा, सप्तही पाताळे आकाशा, खाली उडी बळेची देखोनी फासा, खाली उडी बळेची देखोनी फासा, केलो या दोषा पाहून, केलो या दोषा पाहुणा. अशा प्रकारची त्याची स्थिती. तुकाराम महाराजांनी खरं मनाचं किती भगवंतापुढं मांडलेले, काय काय करतो ते मांडलं, काय कसं त्याचं स्वरूप आहे ते मांडलं, त्याची विकृती काय आहे ती मांडली. फक्त आता असं जाणून जर मनुष्य श्रीगुरूंना शरण गेला तर ती विकृतीची फक्त निवृत्ती केली का मूळची काय आहे, मूळची प्रकृती आहे. मूळची प्रकृती म्हणजे विकृती प्रकृती सापेक्ष असणारा जो मूळता स्वभावता त्याचा असणारं स्वरूपच आहे. त्याला लागेल का नाही स्वरूपाचा शोध, का मन आपलाच बात करून घेईल. मन काय करेल आपलं, तर का म्हणे मन मुरे, आणि मग जे उरे तेची तू ना, का त्याची त्याची तू. मग मन एकदा गेलं की खाली उरवलेलं काय परमात्माच आहे, अशी त्याची स्थिती. म्हणून म्हणतात बैशिजे तरी हिंडवी दाही दिशा, ते एका जागेवर बसलं तरी दाही दिशाला ते फिरवतं. जे निरोधले घे ओवावो, जया संयमुची होय सावावं, ते मन आपला स्वभाव सांडील काही. अर्जुन म्हणतो की निरोधले, त्याचा जर निरोध घ्यायचा म्हटलं, निरोध करायचा म्हटलं तर जे ओवावं घे. बरेच लोक परमार्थामध्ये अशी तक्रार करतात. गोंदवलेकर महाराजांनी त्यांची जी प्रवचन आहेत ना, त्या प्रवचनामध्ये सांगितलं, काही लोक अशी तक्रार करतात, त्यांना कोणीतरी सांगितलं तुम्हाला नाममंत्र दिला आहे, नाममंत्राचा जप करा. तर ते म्हणतात की नाममंत्राचा जप करण्यापासून त्यांना विचारलं कसं तुम्हाला वाटतं. आता ते म्हणतात काय सांगायचं कसं वाटतं. तर पूर्वी जेव्हा आम्ही हे नामस्मरण परमार्थ माळ काहीच नव्हते ना, तेव्हा आमचं मन ठीक होतं. आता जे आहे ना, तर ते मनामध्ये आणखी जास्त, आता आमच्या मनामध्ये पिराचा उरूज जास्त भरायला लागला. हे नाम साधन करायला लागल्यापासून अशी काही लोकांची तक्रार असते की नाही, की आम्ही पूर्वीच्या जीवनात आमचं इतके विकार आमच्या मनामध्ये येत नव्हते, इतके दुष्ट विचार येत नव्हते, ते विचार आता तसे संकल्प आमच्या मनामध्ये यायला लागले. आणि मग त्यावेळेला मनाचा निरोध करायचा म्हणलं ना, निरोधले घेस ओवावं. जर जास्त निरोध करायचा जर प्रयत्न केला तर ते ओवावं घे म्हणजे आणखी उसळी घेतं, आणखी मुसंडी मारतं, अशा प्रकारची स्थिती. तरी ही गोष्ट त्या गोंदवलेकर महाराजांनी आपण केलं असेल चिंतन अनेक वेळा, की गोंदवलेकर महाराज म्हणतात घाबरू नका. असं होतं ना तर काही घाबरू नका. त्याचं कारण काय आहे, मनुष्य जेव्हा जास्त साधना करायला प्रवृत्त होतो त्यावेळेला ह्या विकारांनी त्याच्यावर जे आधिपत्य मिळवलं आहे ना, ते विकार त्याला सोडायला इच्छित नाहीत. म्हणजे
ते स्थायी स्वरूपाने तिथंच राहू इच्छितात, कारण त्यांचं जीवन कोणी ह्याच्या आधाराने त्यांना जीवन मिळालं होतं. आता हा काय झाला आहे, ह्या विषयांपासून परान्मुख होऊ पाहतो तेव्हा त्या विषय वासना त्याला सोडू इच्छित नाहीत. परंतु अशा वेळेला ह्या विषय वासना इतर वेळा दुसरं कार्य करत असताना त्या आतल्या खोल स्तरावर होत्या. मनाचे 3 स्तर सांगितलेत. आता नवीन जो फ्रुईड शास्त्रज्ञ आहे ना, मनोवैज्ञानिक, तर त्या फ्रुईडने बरोबर 3 स्तर सांगितले. एक त्याचा वरचा स्तर, एक मधला स्तर आणि एक अंतस्तर. तर त्या अंतस्तरामध्ये ते विकार तसे दबून असतात बीजरूपाने. आणि ज्या वेळेला मनुष्य त्यांना विरोध करायला लागतो त्यावेळेला, जसं त्या माशांसाठी माऊली लिहितात ना, आपलं नामदेवराय लिहितात ना, नदीच्या माशा घातले माझवन तैसे जनवन कालवले. ते जर मासे वर येत नाहीत, खाली तळाला असतात, पण ज्या वेळेला त्यांच्यामध्ये ते माजवण टाकलं आणि ते खाली गेलं का ते सगळे मासे काय होतात, कालेबुले होऊन वर येतात. त्या शिकाऱ्याला त्यांची शिकार सहज करता येते. त्याप्रमाणे हे जे विकार आहेत ना, हे विकार ज्या वेळेला मनुष्य साधनं करायला लागतो त्यावेळेला ते जास्त जागृत होतात आणि जागृत होऊन ते वरच्या स्तरावर येतात. तेव्हा आपल्याला कळतं. अगोदरच ते असतात पण ते वरच्या स्तरावर आले. तर त्यांनी खूप गोड रीतीनं लिहिलं. ज्या अर्थी इतक्या उच्च स्तराला शिकाऱ्याला ते सोपं गेलं की नाही, कोळ्याला ते मासे पकडण्याला, तर तुम्ही घाबरू नका, आता ते विकार जाण्यासाठी आले. मरण्यासाठी ते मासे वर आले की नाही. त्यांनी दुसरं उदाहरण दिलं सापाचं. एखादा साप असतो आणि तो साप आपल्याला मारायचा ठरलं, तो वारुळात गेला, मग आपण काय करतो, त्या वारुळा पेटून देतो, काही गवत वगैरे वाळलेलं जमा करून काडी लावून देतो. आणि त्यावेळेला तो जो साप आहे त्याच्या सापाला त्याची काय होते, त्या अग्नीची उष्णता त्याच्यापर्यंत जाते. त्यावेळेला तो साप इतक्या जोराने उसळी मारतो की ते अग्नी पेटलेला त्याच्याही बाहेर जमिनीवरून कधी कधी पडतो. पण अशा वेळेला मग त्या सापाचा नाश झाला की नाही. सापात बळ आलं खूप, पण किती वेळ बळ टिकलं ते. आता तो बळाने बाहेर येणार, त्याचे डोळे पडणार की नाही, त्वचा दग्ध झालेली की नाही, मरणार की नाही. तसं हे जे विकार आहेत त्यांनी केवढं गोंदवलेकर महाराजांसारख्याचं जर पाहिलं तर बाहेरचं किती सामान्य जीवन आहे, पण विचार किती त्यांचे सखोल. हे कशाचा परिणाम आहे, हे त्यांच्या अनुभूतीचा परिणाम आहे. ही उदाहरणंसुद्धा त्यांच्या अनुभूतीतून आलेली असल्यामुळं ती किती यथार्थ आहेत की नाही. तर साप मरतो की नाही, तसं ज्या वेळेला तुम्ही साधना करता त्यावेळेला विकार बलवान होणं, याचाच अर्थ असा आहे की ते विकार आता जाण्यासाठी आलेले आहेत. म्हणून आपण जर त्यावेळेला हे जर सात्विक धैर्य सोडलं तर त्या मनुष्याचं काय होईल, पतन होईल ना, किंवा तो मनोरुग्ण होईल, आहे की नाही, तो मनोरुग्ण होईल. अशा प्रकारचे आणि मनोरुग्ण होतात की नाही किती याच्यामध्ये. तर ते सांगतात की जे निरोधले घे ओवावं. जर निरोध करायचं म्हटलं तर ते अधिक ओवावं घे, म्हणजे त्याचा दुसरा एक अर्थ ते अधिक पसरतं. अधिक पसरतं. निरोध करायचा आपल्याला, संकोच करायचा, आणि त्याचा काय होतो, विस्तार, आहे की नाही. करू नये त्याची करी विवंचना, असं होतं. जया संयमुची होय सावावो. आणि ज्या मनाला जर संयम करायचं म्हटलं की ते काय होतं, संयम हा त्या मनाला सावावं म्हणजे साह्य होतं. कशाला, चंचल करायला. आपण जेव्हा विचार करत नाही ना तेव्हा इतकं चंचल नसतं, पण आता मला संयम करायचं म्हटलं मग ते जास्त चंचल होतं. परवा कीर्तनात त्या महाराजांनी गोष्ट सांगितली की या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुम्ही ध्यान करायला बसा, आणि काय करायचं नाही त्याला सांगितलं. फक्त आहे ना, तर तू आज रस्त्याने येताना काय पाहिलं. त्यांनी सांगितलं एक रेडा तिथं पाण्यामध्ये बसला होता, त्याची फक्त तोंड आणि शिंग काय वर होते. तर मग त्यांनी सांगितलं फक्त त्या रेड्याचं ध्यान करायचं नाही, बाकी सगळं तू फक्त शांत बसून राहायचं, बाकी काय वाटेल ते, फक्त रेडा सोडून ध्यान करायचं, हेच तुझं ध्यान. तो म्हटला की तासभर झाल्यावर रेडा सोडून माझ्या पुढं काही आलंच नाही. जे करू नको म्हटलं ना संयम, तर तोच त्याला काय झाला, तो संयम चुकीचं आहे का काही. संयमाची होय सावावं. तो त्या मनाच्या चंचलतेला आधी काय होतो, साह्य होतो. ते मन आपला स्वभाव सांडेल काय, ते मन आपला स्वभाव कधी सोडील काय, अर्थात सोडणार नाही. म्हणून मन एक निश्चल राहील, मग आम्हाशी साम्य येईल, हे विशेषही न घडेल याची लागी. हां, म्हणून अर्जुन आपला निर्धास्तपणे देवाला सांगतो, देवा ही गोष्ट कधीही अशक्य कोटीतील गोष्ट आहे की नाही. तू जे सांगितलं ना हे घडणं कधी शक्यच नाही, पण मी तुला आता समजावून सांगतो. म्हणजे हा उपदेश तू मला केला, पुन्हा तू कोणाला करण्याचं श्रम घेऊ नकोस, आहे का नाही. इतका आत्मविश्वासाने सांगतो की म्हणून हे देवा, हे मन एक निश्चल राहिलं, हे एक असणारं मन, आणि हे निश्चल राहिलं, त्याला हलो नये चालो
नाही असं कधी होईल? मग निश्चळ राहिलं आणि हे मन एकदा निश्चळ झालं का मग आम्हाशी साम्य होईल आणि मग आम्ही त्या साम्ययोगाला प्राप्त होऊ. मन निश्चळ झाल्यावरच साम्ययोगाला प्राप्त होऊ ना. पण मन कधी निश्चळ राहणार नाही आणि आम्ही कधी साम्ययोगाला प्राप्त होणार नाही, किंबहुना कोणीच नाही. पण तू म्हणशील का प्रयत्न केल्यावर होतं, पण हे विशेषही न घडेल. विशेष अगदी पराकोटीचे खूप दमछाक होईपर्यंत प्रयत्न केले तरी न घडेल, हे कधी घडणार नाही याचे लागी. हे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की हे मन कधी निश्चळ राहणार नाही आणि निश्चळ राहण्यासाठी त्याला किती प्रयत्न केले तरी उपयोगाला येणार नाही. अर्थात तू सांगितलेली साम्यदशा ही एखाद्या कथा कादंबरीसारखी एक कल्पित अशा प्रकारचं साधन नाही का, असं अर्जुन देवाला म्हणतो. भगवंताने अर्जुनाचं हृदय जाणलं, त्याची रुजुता जाणली, त्याची अडचण जाणली आणि भगवान लगेच उत्तर देण्याला प्रवृत्त झाले. ह्या अध्यायात आता सगळा अध्याय संपलेलाच आहे. फक्त या अध्यायामध्ये एक मनुष्याच्या साधकाच्या जिव्हाळ्याचे 2 प्रश्न आहेत. हे आता हा प्रश्न आहे, चंचलम ही मन कृष्ण, आणि पुन्हा आयती श्रद्धयोपेतो योगात चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धीम कामगतीम कृष्ण गच्छती. असं अर्जुनाचे 2च जिव्हाळ्याचे प्रश्न आहे. आणि सगळ्या गीतेमध्ये सगळी मनुष्यजात जरी गोळा केली, जर त्याला खऱ्या अंतकरणामध्ये थोडीशी जरी अंतर्मुखवृत्ती असली, त्याच्या ह्या 2 शंका कायम आयुष्यात उद्भूत होतात. मी साधन करता करता मरण पावलं तर पुढं माझी गती कशी, आणि मी जितका प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला यश का येत नाही, मग येईलच की नाही. आज तुकाराम महाराजांचे अभंग आहेत की भगवंता तू मला भेट देत नाही तर मला आता सगळे अंधारी रात्र वाटते, पुढं काय कसं चालावं मला काही कळत नाही. तसे अर्जुनाच्या 2 शंका आहेत आणि भगवंतांनी त्याची उत्तरं थोडक्यात आणि अत्यंत यथार्थ वस्तुनिष्ठ अशी उत्तरं दिलेली आहेत. दुपारी